आणि आताची आणखी एक मोठी बातमी समोर येते। सर्व मतमोजणी या 21 डिसेंबरला होणार आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, जी मतमोजणी आजच्या झालेल्या मतदानाची उद्या होणं अपेक्षित होतं, त्या संदर्भातला एक महत्त्वाचा निकाल समोर आलेला आहे। या संदर्भात अनेक याचिका दाखल झालेल्या होत्या, कारण 24 ठिकाणचं जे मतदान आहे ते अजूनही 20 तारखेला पार पडणार आहे आणि त्यानंतर 21 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार होता। मात्र आता सर्वच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल हे 21 डिसेंबरला आपल्याला पाहायला मिळतील। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, 21 तारखेला ज्या वार्डांमध्ये काही ठिकाणी 1-2 ठिकाणी पूर्णपणे निवडणुका ज्या आहे त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि काही ठिकाणी निवडणुका ज्या आहेत ते काही वार्डांमधल्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या। या संदर्भामध्ये जवळपास 4 पेक्षाही जास्त याचिका ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आणि औरंगाबाद खंडपीठात मुंबईच्या पूर्ण खंडपीठामध्ये दाखल झाल्या होत्या। त्या सगळ्या ज्या या संदर्भातल्या याचिका एकत्र करत सुनावणी जी आहे ती पार पडली आणि आता याच्यावरती उत्तर देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 21 तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सगळ्या ज्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हाच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मतमोजणी जी आहे ती एकाच वेळेस होणार आहे। त्यामुळे कुठलाही कोणावरही अन्याय होता कामा नये, त्यामुळे न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत हा आदेश दिलेला आहे। नक्कीच, आणि हा महत्त्वाचा निर्णय आहे, कारण येणारा उद्याचा निकाल जो आहे तो आता 21 तारखेला येणार हे स्पष्ट केलेलं आहे न्यायालयानं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, उद्या जर निकाल आला असता तर त्याचा परिणाम सुद्धा इतर निवडणुकांवर होऊ शकतो, अशा स्वरूपाच्या सुद्धा याचिका दाखल झाल्या होत्या, याबद्दल काय अधिक माहिती? नाही बघा प्रज्ञा, हा नियम आहे की जेव्हा एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी नाही, कॉन्स्टिट्यूटसाठी ज्या वेळेला तुम्ही निवडणुका घेता त्यावेळेला त्याचे टप्पे नाहीत करतायत तुम्हाला। लोकसभेचे भले तुम्ही मतदानासाठी टप्पे कराल, पण प्रत्यक्षात मतमोजणी ही एकदाच असते आणि त्याप्रमाणे ती मतमोजणी एकदाच होणं अपेक्षित होतं आणि तसं ते झालं आहे। तसाच नियम होता आणि अपेक्षेप्रमाणे घडले, कारण जर आधी काही निवडणुकांचे निकाल लागले असते तर नंतरच्या निवडणुकावरती त्याचे परिणाम झाले असते, त्यामुळे साहजिक नियमाप्रमाणे घडलं। पण मूळ मुद्दा असा आहे प्रज्ञा की ह्या सगळ्या याच्यामध्ये काय झालं असेल तर आपल्या राज्य निवडणूक आयोगाची पुरती नाचक्की झाली। याला आपण भज करणं म्हणतो की एकूणच निवडणूक प्रक्रियेचं पूर्ण भज झालं। काय चाललं आहे हे कळत नाहीये। म्हणजे काल मुख्यमंत्र्यांचा जो त्रागा होता तो साहजिक आहे। आता हा निवाडा आल्यानंतर काय होणार आहे तर आता पुन्हा ती सगळी तुम्हाला ईव्हीएम पासनं ती सगळी नव्याने प्रक्रिया करावी लागेल, गोदामं ताब्यात ठेवावी लागतील, त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल, त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागेल, तिथं पहारे द्यावे लागतील, पुन्हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम वाढणार आहे, कारण आपल्याकडे ईव्हीएम संदर्भामध्ये खूप आरोप प्रत्यारोप होतात। त्यात असं झालेलं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हे म्हटलं की अशा पद्धतीनं निवडणूक आयोग स्वतःच्याच कुठल्या कायद्याचं काय विश्लेषण करतो आहे, तर ह्या निवाड्याची सगळ्यात मोठी, मला हा शब्द वापरायचा नाहीये कारण एक महत्वाचं असं ते संस्थात्मक पातळीवरती असलेलं महत्वाचं असं विभाग आहे, परंतु एवढं मी मात्र म्हणू शकतो की निवडणूक आयोग कमालीचा ह्या सगळ्या निवडणुका घेण्यामध्ये अपयशी ठरला। काल सुद्धा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर जी काही अधिकृत प्रतिक्रिया आली त्याच्यामध्ये निवडणूक आयोग म्हणाला की कायद्याचा अभ्यास करूनच आम्ही या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत, परंतु आज आता ह्या निवडणुका पुढे ढकलणं हे गरजेचं होतं मतमोजणी, आणि ती मतमोजणी पुढे ढकलल्यामुळं या राजकीय पक्षांना की ज्यांना असं वाटतं की या निकालाचा पुढच्या निवडणुकीवरती परिणाम होईल त्यांना एक अर्थाने दिलासा आहे। पुन्हा एकदा घटनेनं दिलेलं कर्तव्य काय आहे, नियम काय आहे त्याची जाणीव खंडपीठानं घालून दिली आणि मग आता ह्या 21 डिसेंबरला जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाप्रमाणे ज्या पुढे ढकललेल्या निवडणुका आहेत त्याची सुद्धा सुनावणी होईल। फक्त मला एकच भीती आहे प्रज्ञा, मधल्या काळामध्ये कुणी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि ह्या निवडणुका सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही पुढे ढकलल्या त्याच्याबद्दल पण काहीतरी करा असं म्हटलं तर कदाचित पुढे अजून निकाल लांबील की काय असं पण मला वाटतं। कारण मुळामध्ये एक लक्षात घ्या की इलेक्शन पिटिशनवर पिटिशन ही नित्याची बाब असली तरी त्यात नक्कीच राहुल थोडं